लक्ष्मी निवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की आता पूर्वीच्या आणि सिद्धूच्या लग्नाचा बस्ता बांधायला सुरू असतं आणि त्यासाठी लक्ष्मी, भावना आणि वीणा या तिघी जणी सुद्धा आलेल्या असतात। तिथे सिद्धूची आजी लक्ष्मीचा आणि भावनाचा प्रचंड अपमान करतात, त्यांना साध्या साध्या साड्या देतात। तरी सुद्धा लक्ष्मी आपला समजूतदारपणा दाखवते आणि तिला काहीही वाईट वाटत नाही। सिंचनाला मात्र त्रास होतो की आजी आपल्या सासरच्यांचा खूप अपमान करत आहे। ती आजीला खडे बोल सुनावते। त्यानंतर मात्र आता पूर्ण बस्ता झालेला असतो। पूर्वीने तिच्या साड्या चॉईस केलेल्या असतात। पूर्वीला जी आवडलेली साडी असते ती आजी हातामध्ये घेऊन बघते आणि चांगली नाही म्हणून जोरात फेकून देते। ती साडी भावनाच्या ओटीमध्ये जाऊन पडते आणि याचा सगळ्यांना खूप धक्का बसतो। त्यानंतर पुढे पूर्वीला औक्षण करण्याची वेळ आलेली असते आणि नीलांबरीच्या प्लॅनप्रमाणे ती भावनालाच उठवते आणि म्हणते की भावना, तू आता सवाशीण आहेस तर तू कर औक्षण, हा तिचाच प्लॅन असतो। त्यानंतर रेणुका सुद्धा म्हणते की हो, आता भावना एक सवाशीण आहे त्यामुळे तिने आता पूर्वीला औक्षण केलं तरी चालेल आणि मग आजी काहीही बोलत नाही। आजी पुढे म्हणते की आता औक्षण होईपर्यंत माझ्या जीवाला नुसता घोर लागून राहणार आहे। त्यानंतर भावना औक्षण करताना प्रचंड घाबरलेली असते। ती पूर्वीला हळदी कुंकू लावते आणि पूर्वी मध्ये पाय घालते। भावनाच्या पायाला तिचा पाय आडवा लावते आणि मग भावनाच्या हातातलं औक्षणाचं ताट त्या साड्यांवर पडलेलं आहे आणि दिवासुद्धा त्या साड्यांवर पडतो आणि मग साड्यांना आग लागते आणि मग हे सगळं पाहून आजी प्रचंड चिडते। सगळ्यांना मानसिक धक्का बसतो। आता आजी या चुकीची काय शिक्षा देणार भावनाला हे येणाऱ्या भागामध्ये नक्कीच कळेल।